रुचिता तू 22 वर्षाची आहेस राईट आणि इतक्या लहान वयामध्ये फार निगेटिव्हिटी तुझ्या भोवती जमा झाली आहे, फार ट्रोल होते. म्हणजे आता लोक सपोर्ट करतायत, पण आता तू पाहशील, रितेश सरही म्हणाले होते की बाहेर जेव्हा पडाल तेव्हा तुम्हाला कळेल की लोक तुमच्याबद्दल काय लिहितायत. तर हे सगळं तू कसं घेणार आहेस आता, आणि हे सुद्धा फार डिप्रेसिव्ह आहे खरं तर, कशी सगळं हँडल करणार आहेस? टू बी ऑनेस्ट, हा फेज माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा आलाय. मी जेव्हा रोडीजला होते तेव्हा सिमिलर फेज येऊन गेलाय, जेव्हा मला खूप हेट, खूप ट्रोलिंग मिळाले. ऑफकोर्स आता जेवढी मिळते तेवढी नव्हती, थोड्या कमी लेवलला होती, कारण की महाराष्ट्रीयन क्राऊड तेवढा नव्हता वगैरे, हिंदी क्राऊड होता. आत्ता खूप मेजर लेवलला झालाय. पण मला तेव्हाच कळलं होतं की हे एका फेजसाठी असतं. हे ट्रोलिंग, हेट किंवा पसंत किंवा तुमची खूप वाहवा होतीये, नापसंती किंवा पसंती नाही, खूप लिमिटेड टाइमसाठी असते. तो एकदा फेज निघून गेला ना, तर तुम्हाला कोणी विलन, हिरो असं लक्षात नाही ठेवत. मला तेव्हा, आता मला लोक ओळखत होते बिग बॉसच्या आधी, रोडीज कंटेस्टंट रुचिता जामदार. मला माहिती आहे एक फेज येईल जिथे लोक हे नाही बघणार की अरे ती विलन, ते बोलणारे बिग बॉस कंटेस्टंट रुचिता जामदार. आणि माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. मी त्या शो मध्ये होते, फ्रॉम नो वन टू समवन वर आली आहे. प्रत्येक घराघरात माहिती आहे. या सिच्युएशनला वाईट वाटतंय, पण मी मूव्ह ऑन करणार आहे. मला माहिती आहे मी या सगळ्या हेटच्या वरती आहे. मला ही हेट आणि ट्रोलिंग पण आवडतीये, कारण की त्याच्यामुळे सुद्धा लोक माझ्याबद्दल बोलतायत आणि मला आवडतं की लोक माझ्याबद्दल बोलतायत. मग ते मीम्स बनवा, माझ्यावरती रील्स बनवा, आय एम लव्हिंग द अटेन्शन.